गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण इंटेग्रल कॅल्क्युलस हा पेपर सुरू केला होता आणि त्याच्या आर्टिकल 2.2 मध्ये इंटेग्रेशन बाय सबस्टिट्यूशन यावरील एक एक्झाम्पल घेतलं होतं. आज लेक्चर नंबर 2 मध्ये आपण दुसऱ्या एक्झाम्पल पासून स्टार्ट करणार आहे. काय एक्झाम्पल नंबर 2 ऑन पेज नंबर 19? इंटेग्रेट cos cube x into sin x. Solution: we have integral cos cube x into sin x dx. आता सबस्टिट्यूशनचे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण 12th स्टँडर्डला एज वेल एज 11th स्टँडर्डला सॉल्व केले आहे. इथं काय सबस्टिट्यूट करावं लागेल? पुट t is equal to cos x. This implies dt is equal to cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आणि x ची डेरिव्हेटिव्ह dx. म्हणून हेन्स इंटेग्रल cos cube x sin x dx which is equal to इंटेग्रल cos ची किंमत t चा क्यूब sin x dx म्हणजे मायनस dt. t चं इंटेग्रेशन t क्यूब चं इंटेग्रेशन t रेस टू 4 डिवायडेड बाय 4 मायनस साइन ऑलरेडी तिथे होता. कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हो आपण हे? इंटेग्रल x रेस टू n dx which is equal to x रेस टू n plus 1 डिवायडेड बाय n plus 1. n is not equal to minus 1. मग काय झालं? 3 plus 1 म्हणजे t रेस टू 4 डिवायडेड बाय 4. मग t ची व्हॅल्यू मायनस cos रेस टू 4x डिवायडेड बाय 4 आणि हेन्स इंटेग्रल cos क्यूब x dx हेन्स इंटेग्रल cos क्यूब x sin x dx which is equal to minus cos रेस टू 4x डिवायडेड बाय 4 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन लिहिण्याची पद्धत आहे. आपण 12th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे की प्लस आपण कॉन्स्टंट सी लिहितो, परंतु या शांती नारायणच्या पुस्तकामध्ये कुठे कुठे लिहिलेलं आहे आणि कुठे नाही लिहिलेलं आहे. तर इट डझंट मॅटर, कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन काही फारसा महत्वाचा नाही. त्यामुळे विच इज इक्वल टू मायनस कॉस रेस टू 4x डिवायडेड बाय 4. नेक्स्ट एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 19. Evaluate integral x to the power 5 dx upon 1 plus x raised to 12 bracket complete. Solution: we have integration x raised to 5 dx upon 1 plus x raised to 12. आता substitute t is equal to x to the power 6 का करायचं? तर dt is equal to 6x to the power 5 dx येते आणि आपल्याला जवळ x to the power 5 dx आहे. म्हणून put t is equal to x to the power 6. This implies 6x to the power 5 dx which is equal to dt. x to the power 5 dx which is equal to dt by 6. Hence इंटेग्रल x to the power 5 dx upon 1 plus x to the power 12. या x to the power 12 ला आपण कसं लिहू शकतो? x to the power 6 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग आणि म्हणून which is equal to इंटेग्रल x to the power 5 dx डिवायडेड बाय 1 plus x to the power 6 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग म्हणजे अल्टिमेटली x to the power 12 which is equal to x to the power 5 dx म्हणजे काय? dt by 6. हा 1 by 6 आधी लिहून घेतला इंटेग्रलच्या, which is equal to 1 by 6 इंटेग्रल dt अपॉन 1 plus t चा वर्ग. आणि मित्र हो, इंटेग्रेशन dx अपॉन 1 plus x चा वर्ग याचं इंटेग्रेशन तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, tan इनवर्स x. तर which is equal to 1 upon 6 tan इनवर्स t. आपल्याजवळ इथे t आहे म्हणून tan इनवर्स t. पण t ची किंमत काय आहे?
x to the power 6 आणि म्हणून which is equal to 1/6 tan inverse in bracket x to the power 6. Hence integral x to the power 5 dx divided by 1 plus x to the power 12 which is equal to 1 divided by 6 tan inverse x to the power 6. The example number next घेऊ आपण example number 4 on page number 20. काय आहे हो example? Evaluate integral dx upon x to the power 1/2 plus x to the power 1/3. Solution: we have integral dx upon x to the power 1/2 plus x to the power 1/3 which is equal to integral dx upon x to the power 1/3 taken out common, ब्रॅकेट मध्ये राहिलं 1 प्लस आता x to the power 1/3 न जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x to the power 1/3 ही पहिली टर्म मिळाली आणि याला जर x raised to 1/3 न मल्टिप्लाय केलं तर किती येते x raised to 1/3 into x raised to 1/6 म्हणजे x raised to 3/6 कसं हो इंडायसेसच्या रूलला x raised to एलसीएम जर 6 काढला आपण तर 2 + 1 म्हणजे 3/6 म्हणजे 1/2 जे की x to the power 1/2 आपल्याजवळ आहे. आता put x is equal to y to the power 6 then dx is equal to 6y raised to 5 dy. सबस्टिट्यूशन कुठल्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून इंटेग्रल dx upon x to the power 1/2 plus x to the power 1/3 which is equal to integral dx upon x to the power 1/3 in bracket 1 plus x to the power 1/6 which is equal to 6. dx ची व्हॅल्यू काय आहे 6y raised to 5 dy. 6 इंटेग्रल y raised to 5 dy. x raised to 1/3 ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. या x is equal to y raised to 6 सबस्टिट्यूशन वरून दोन्ही साइडला जर पॉवर 1/3 दिलं तर लेफ्ट हँड साइडला x raised to 1/3 येईल आणि राइट हँड साइडला y चा वर्ग येईल जे की आपण इथे लिहिलेलं आहे. इन ब्रॅकेट 1 प्लस x raised to 1/6 पाहिजे. या x is equal to y raised to 6 ला दोन्ही साइडला जर 1/6 पॉवर दिलं तर x raised to 1/6 which is equal to y 1 plus y. हा y स्क्वेअर याच्या सोबत कटेल which is equal to 6 इंटेग्रल y cube dy upon 1 plus y. मित्र हो आता हे y cube upon 1 plus y याचं ऍडजस्टमेंट कसं केलेलं आहे बघा. which is equal to 6 इंटेग्रल इन ब्रॅकेट y चा वर्ग मायनस y प्लस 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस y ब्रॅकेट मध्ये इंटू dy. आता याला सोडवलं तर यायला काय पाहिजे हो याला सोडवलं तर यायला पाहिजे y क्यूब अपॉन 1 प्लस y. मग हे जर तुम्ही सोडवलं म्हणजे y दोन्ही साइडला क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं समजा याचं तर हा येईल y स्क्वेअर 1 प्लस y मायनस y इन ब्रॅकेट 1 प्लस y प्लस 1 प्लस y मायनस 1 होल डिवायडेड बाय 1 प्लस y. डिनॉमिनेटरचा विषय मिटला. या y स्क्वेअरने जर 1 प्लस y ला मल्टिप्लाय केलं तर y स्क्वेअर प्लस y क्यूब येईल म्हणजे y क्यूब आपल्याला न्यूमरेटरला पाहिजे म्हणजे त्याचाही प्रश्न मिटला. शिल्लक काय राहिला y चा वर्ग मायनस y चा वर्ग मायनस y मायनस y चा वर्ग मायनस y स्क्वेअर बी कटला मायनस y शिल्लक राहिला आणि प्लस 1 प्लस y मायनस y प्लस y बी कटला आणि 1 आणि हा मायनस y म्हणजे y क्यूब अपॉन 1 प्लस y त्याचं कॅल्क्युलेशन येते. हे तुम्ही सहज करू शकता. ब्रॅकेटच्या बाहेर dy. तर आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे प्रत्येक टर्मचं. इंटिग्रेशन y स्क्वेअर dy म्हणजे y क्यूब अपॉन 3 मायनस इंटिग्रेशन y dy
म्हणजे वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस इंटिग्रेशन dy म्हणजे y मायनस इंटिग्रेशन dy अपॉन 1 प्लस y म्हणजे log 1 प्लस y ब्रॅकेट कंप्लीट प्लस c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इथपर्यंत आपण आलो. आता या 6 ने मल्टिप्लाय जर केलं तर इथं 2 येते, हे इथं दिसत आहे. आता y क्यूब ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. कशाची? y क्यूब ची. आपल्याजवळ y6 माहित आहे. दोन्ही साइडला 1/2 जर घेतलं तर अंडर रूट x इज इक्वल टू y क्यूब येते, जे की आपण इथे लिहिलेलं आहे. अंडर रूट x इज इक्वल टू y क्यूब. ठीक आहे. मायनस या 6 ने याला जर भाग दिलं तर 3, या 2 ने या 6 ला भाग दिलं तर 3 राहते, -3. आता y स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे आपली. आता 1/3 न जर दोन्ही साइडला पॉवर दिलं तर y स्क्वेअर इज इक्वल टू x ला पॉवर 1/3 येते, जे की इथे लिहिले आहे. प्लस 6 y इज इक्वल टू दोन्ही साइडला 1/6 जर दिलं तर x रेज टू 1/6 म्हणजे y येते. -6 log 1 प्लस x टू द पॉवर 1/6 ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस c आणि म्हणून इंटिग्रेशन dx अपॉन x टू द पॉवर 1/2 प्लस x टू द पॉवर 1/3 which is equal to 2 under root x minus 3 x to the power 1/3 plus 6 x to the power 1/6 minus 6 log in bracket 1 plus x raised to 1/6 ब्रॅकेट कंप्लीट. तर ब्रॅकेट इथून जर आपण दिलं तिथं ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. नेक्स्ट example 5 on page number 20. Integrate sin x into cos x in bracket 2 sin x plus 3 cos x. याचा आपल्याला इंटिग्रेशन करायचं. सोल्युशन. लेट I is equal to integral sin x cos x in bracket 2 sin x plus 3 cos x ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर dx. या sin x cos x ने या दोन्ही टर्मला आपण मल्टिप्लाय करू, which is equal to 2 integral sin x sin square x into cos x dx plus 3 integral cos x cos square x into sin x dx. अशा पद्धतीनं आपल्याला दोन इंटेग्रल मिळाले. पहिल्या इंटेग्रल मध्ये आपल्याला sin x इज इक्वल टू y सबस्टिट्यूट करावं लागेल आणि दुसऱ्या इंटेग्रल मध्ये आपण t इज इक्वल टू cos x सबस्टिट्यूट करू. कारण की दोन्ही इंटेग्रल मध्ये एकच सबस्टिट्यूशन केलं तर आपल्याला सॉल्व करता येणार नाही. मग सबस्टिट्यूट sin x which is equal to y in first integral and cos x is equal to t in second integral, comma we get. जर फर्स्ट इंटेग्रल मध्ये sin x बरोबर y सबस्टिट्यूट केलं तर hence cos x into derivative of x is dx which is equal to dy. cos x dx is equal to dy. cos x dx च्या जागी dy आपल्याला ठेवता येईल आणि sin x च्या जागी y आपल्याला ठेवता येईल पहिल्या इंटेग्रल मध्ये आणि मग त्याचं इंटिग्रेशन आपल्याला सोयीचं होईल. आता दुसऱ्या इंटेग्रल मध्ये काय सबस्टिट्यूट केलेलं आहे आपण? cos x is equal to t. Hence derivative of cos x is minus sin x into derivative of x is dx which is equal to dt. आणि hence sin x dx is equal to minus dt. hence I is equal to पहिला इंटेग्रल टू इंटेग्रल y चा वर्ग dy प्लस 3 इंटेग्रल दुसरा t चा वर्ग इन ब्रॅकेट मायनस dt. सो विच इज इक्वल टू y चा वर्गचं इंटिग्रेशन येते y क्यूब डिवायडेड बाय 3 म्हणजे 2 इंटू y क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस 3 इंटू t चा क्यूब डिवायडेड बाय 3
प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हो आपण हे आपल्याला माहित आहे. इंटेग्रल x रेज टू n dx which is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 where n is not equal to -1. मग हा 3 कटेल आणि which is equal to 2/3 y ची किंमत आहे sin x म्हणजे sin क्यूब x मायनस t चा क्यूब इथं शिल्लक राहील. t ची व्हॅल्यू आहे cos x म्हणजे cos क्यूब x प्लस c आणि म्हणून हेन्स इंटेग्रल sin x cos x इन ब्रॅकेट 2 sin x plus 3 cos x ब्रॅकेट मध्ये इंटू dx which is equal to 2/3 sin क्यूब x मायनस cos क्यूब x प्लस c. मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.